रोहित शर्मा सांगतोय, आपला सचिन तेंडुलकर सांगतोय आणि धोनीसुद्धा सांगतोय. काय सांगतोय? म्युच्युअल फंड सही आहे. पण हे म्युच्युअल फंड सही आहे, पण त्यातले नेमकी म्युच्युअल फंड म्हणजे काय प्रकार आहे, हा प्रकार बऱ्याच जणांना माहीत असतो. बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण ते कॉमेंट्स टाकतील आम्हाला माहिती आहे. पण हा व्हिडिओ ज्यांना खरंच माहीत नाही आहे अशा लोकांसाठी हा मी सगळा व्हिडिओ बनवतोय. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकी म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात आणि त्याच्यामध्ये काम कशा प्रकारे चालतं. तर या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या गोष्टी जाणून घेण्यापूर्वी संदीप कोठोळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल. आता बघा, आपण बघतोय, आपण सगळ्या जाहिराती बघतोय आणि आपल्याला जाहिरातीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी दिसते 20% रिटर्न भेटलेत, 25% रिटर्न भेटलेत, 35% रिटर्न भेटलेत एका वर्षभरामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत का? तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की नेमकी म्युच्युअल फंड हा प्रकार काय आहे. तर आता हे जे म्युच्युअल फंड आहे हा शेअर मार्केटशी संबंधित एक प्रोडक्ट आहे. आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो बघा, आपल्याकडे गावाकडे वगैरे असतील ना, आपल्याकडे भिशी असतात, माहिती आहे ना, फंड म्हणतात त्याला, म्हणजे काही ठिकाणी फंड म्हणतात, आमच्याकडे भिशी म्हणतात. तर ह्या अशा प्रकारची भिशी असते. आता त्याचा एक असतो भिशी चालक आणि तसंच हा जो काय म्युच्युअल फंड आहे ती म्युच्युअल फंड सगळे चालवणारी कंपनी असते आणि ती सगळ्यांचा फंड गोळा करते आणि का तो फंड वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टाकते. आणि तसंच हा जो भिशी चालक असतो तो काय करतो, तो दर महिन्याला सरासरी बघतो आपण का बरेच जणांची भिशी दर महिन्याला असते. मग त्याच्यामध्ये काय मेंबर असतात, 40-50 मेंबर, समजा 50 मेंबर पकडले, मग दर महिन्याला पैसे जमा करायचे आणि ते त्या फंड चालकाकडे जमा करायचे. आणि मग तो त्यातून काय करतो, कधी भिशी आपली याच्या लिलाव पद्धतीची असते आणि कधी भिशी टक्केवारीवरती असते. पण जनरली जास्त करून भिशा ज्या असतात त्या सगळ्या आपल्याकडे टक्केवारीवरती नसतात, आपल्याकडे त्या असतात लिलावावरती. त्या भिशीचा लिलाव होतो, त्याच्यामध्ये मिनिमम बोली ठरलेली असते. म्हणजे त्याला काही ठिकाणी आपण सरकारी बोली म्हणतो, 5% 10% सरकारी बोली असते, आपल्याला त्याच्यापेक्षा जास्तच बोली लावावं लागते. आणि मग तो होतो सगळा लिलाव. आता मग होतं काय, आता प्रत्येक वेळेस काय होतं का प्रत्येक वेळेस साधारणतः समजा 1 लाख रुपये जमा झाले आणि भिशी गेली समजा 75,000 रुपयाला, म्हणजे तो प्रॉफिट झाला, जवळजवळ 25,000 रुपये प्रॉफिट झाला. तो प्रॉफिट ह्या 50 जणांमध्ये सगळा डिवाइड केला जातो, म्हणजे ते असतात 500 रुपये. पण ते 500 रुपये कधी कधी एखाद्या वेळेस काय करतात, आपल्याला भरतानाच कमी भरावं लागतात आणि किंवा मग कधी कधी आपल्याला वर्षानंतर ते पैसे भेटतात. म्हणजे का आपला हा जो फंड आहे तो फंड आपला ज्यावेळेस संपेल आणि मग त्यावेळेस पैसे भेटतात. मग असं करता 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 आपल्याला होतं काय का जो माणूस राहतो ना शेवटच्या क्षणी, का जर समजा भिशी समजा 1 लाख रुपयाची असेल तर तो माणूस समजा भरतो 1 लाख रुपये, पण त्याला मग असं होतं कधी कधी त्याला त्याच्यावरती 20,000 रुपये, 15,000 रुपये, 30,000 रुपये त्याला बोनस भेटून जातो. आणि तो का भेटतो, कारण हे भिशी लिलावात लोकांनी घेतलेली असते. ज्या लोकांना गरज असते ते लोक काय करतात, ते लोक भिशीचा लिलाव लावतात. म्हणजेच काय असतं, आपण घ्यायचे 75,000 आणि भरायचे लाख रुपये, घ्यायचे 70,000 रुपये, आपण का भरायचे लाख रुपये. अशा प्रकारे ह्या भिशीला फायदा होतो आणि तो मग ह्या सगळे जे भिशीतले सदस्य असतात त्या सदस्यांमध्ये सगळा फायदा वाटून दिला जातो. असंच काम हे सेम आहे, फक्त हे काम शेअर मार्केटमध्ये आहे. आपण काय करतो, आपण एखाद्या कंपनीचा म्युच्युअल फंड घेतला आणि किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण काय SIP करतो. SIP म्हणजे काय, आपण बँकेमध्ये रिकरिंग करतो, RD करतो, तसे आपण दर महिन्याच्या ठराविक तारखेला पैसे म्युच्युअल फंडला द्यायचे. आणि मग ते त्यामध्ये काय करतात आता हे सगळ्यांचे पैसे जमा होतात आणि हे सगळ्यांचे जमा झालेले पैशाचं आता ह्या म्युच्युअल फंड हाऊस जे असतात, म्युच्युअल फंड असतात, तर हे म्युच्युअल फंड हाऊसवाले त्यांनी एक मॅनेजर ठेवलेला असतो, त्याला फंड मॅनेजर म्हणतात. आणि तो करतो काय का, तो जरा थोडासा मार्केटमध्ये अभ्यास करतो आणि पोर्टफोलिओ बनवतो. तो वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे शेअर्स आहे, तो शेअर्स तो खरेदी करतो. त्याचा पोर्टफोलिओ बनला जातो आणि त्या पोर्टफोलिओची एक ठराविक त्याची व्हॅल्यू असते आणि तो पोर्टफोलिओ कधी प्लस मायनस त्याचा जी काय आहे ती म्हणजे ती जी काय पद्धत असते त्या पद्धतीनुसार तो प्लस मायनस होत असतो. आता ते त्यांच्यावाला काय करतात, मग आपला त्याचा एक साधारणतः त्या म्युच्युअल फंडचा आपला युनिट असतो, म्हणजे एक शेअर म्हणजे तो त्यांचा युनिट असतो आणि त्या युनिटचा एक ठराविक दर ठरला जातो. आता हा दर कसा ठरवतात, आता काय असतं का प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसची एक त्यांची ठराविक पद्धत असते. काही जण काय करतात, समजा जर तुमचा पोर्टफोलिओ जर समजा 5,000 करोडचा झाला तर त्याचा NAV ते समजा साधारणतः 1 पकडतात. तर अशी प्रत्येकाची जी काय असते ती प्रत्येकाची पद्धत त्यांची वेगवेगळी असते. पण आता हे अर्थात मग काय होतं, आता हे त्यांनी त्याच्यावर प्रमाण ठरवलेलं असतं आणि त्यांची फंड व्हॅल्यू जी काय झालेली असते, आता समजा त्यांनी 5,000 करोड गुंतवलेत आणि त्याची जर 6,000 करोड झाली तर मग त्याची जी काय त्यांनी समजा त्यांच्या 5,000 करोडची समजा NAV 5 रुपये ठेवली असेल, तर म्हणजे त्यांनी समजा किती केलं,
का 1,000 करोडला त्यांनी 1 रुपया ठेवली एनएव्ही, तर जर आता त्याची व्हॅल्यू जर 6,000 झाली तर मग त्याची व्हॅल्यू झाली 6 रुपये. तर ह्या अशा पद्धतीनं दररोज संध्याकाळी मार्केट क्लोज झाल्यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओची जी काही व्हॅल्यू आहे ती येते व्हॅल्यू, आणि त्या व्हॅल्यूनुसार त्यांच्या त्या आता तो कुठल्या प्रकारामधला म्युच्युअल फंड आहे आणि त्याची ती सगळी एनएव्ही ठरवली जाते आणि ती आपल्याला नंतर संध्याकाळी आपल्याला माहिती होते. तर मग ह्या अशा प्रकारे त्याचं काम चालतं. आणि मग होतं काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का मार्केटमध्ये आपल्याला उतार चढाव हे आपल्याला बघायला भेटतात. कधी चांगले शेअर्स वाढतात, भरपूर वाढतात, कधी काही शेअर्समध्ये सगळं करेक्शन येतं. आणि पण आपण जर बघितलं असेल तर आपल्याला ज्या बँकेमध्ये आपण एफडी ठेवतो तर बँकेतल्या एफडीमध्ये आपल्याला किती टक्के रिटर्न भेटते? 5%, 6% किंवा 8% पर्यंत मॅक्झिमम रिटर्न भेटतं. पण आपण जर हेच पैसे जर समजा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी 15%च्या वरतीच आपल्याला सरासरी, आपण जर समजा 10-15 वर्षाचा जर विचार केला तर 15-20-25% पर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला त्यामध्ये रिटर्न भेटत जातं. म्हणजेच काय असते, हा जो प्रकार आहे, आता हे जे काय आहे म्युच्युअल फंड प्रोडक्ट हे संपूर्णपणे शेअर बाजाराशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये आपल्या शेअरचा पोर्टफोलिओ बनवला जातो. जे काय आपले पैसे येतात, कारण आपल्याला एवढं मार्केटचं नॉलेज नसतं, माहीत नसतं कोणती कंपनी परफॉर्मन्स देईल आणि कोणत्या कंपनीमध्ये काय होणार आहे. पण हे जे फंड्स मॅनेजर असतात तर ते त्याच्यामध्ये संपूर्ण सगळा डाटा बघतात, फंडामेंटल बघतात, सगळे ॲनालिसिस करतात आणि मग त्यांचा तो पोर्टफोलिओ बनवतात आणि त्या पोर्टफोलिओमध्ये मग ते आपल्याकडनं आलेले जे पैसे जमा होतात ते पैसे जे आहेत ते त्यामध्ये ते गुंतवतात आणि मग आपल्याला त्याच्यावाली जी काय आहे ठराविक आपल्याला ग्रोथ बघायला भेटते. आणि पण असं आहे त्याच्यामध्ये जनरली का मार्केट जर तुमचं समजा ग्रोथ झालं तर तुमचा फंडसुद्धा ग्रोथ होतो. पण जर मार्केटमध्ये करेक्शन आलं तर तुम्हाला कधी कधी त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह रिटर्नसुद्धा बघायला भेटतात. आता हे मी तुम्हाला सांगितलं आहे म्युच्युअल फंडमध्ये. आता आपल्याला जर समजा डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्याचे आहेत साधारणतः 2 प्रकार. आता पहिला प्रकार आहे आपल्याला साधारणतः लमसम गुंतवणूक. आता ही लमसम काय असते, आता आपल्याकडे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. आता काही आपले आहेत आपल्या याच्या मिड कॅपमधले आहेत, आपले काही जर आपण बघितलं असेल तर काही आपल्या याच्यामधले फंड्स आपले त्याला आपण साधारणतः म्हणतो कोणते फंड, आपण त्याला इक्विटीमधले आपण हायब्रिड फंड म्हणतो. काही आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला इक्विटी डेप फंड आहेत आणि आपले काही फंड्स आहेत ते आपले 100% शेअर मार्केटच्या संदर्भात आहेत आणि काही आपले फंड्स आहेत का जे आपले मार्केटमध्ये आपला जो काय आपला इंडेक्स आहे, आपला निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे आणि त्याच्यावरती आधारित सुद्धा फंड आहेत. तर असे हे आपले फंडचे बरेच प्रकार आहेत. आपण ते नंतर आपण जे आहे ते आपण किती प्रकार आहेत ते आपण नंतर सगळे जाणून घेणार आहोत. पण आपल्याला जर समजा एक आपल्या ठराविक जर समजा सर्टन अमाऊंट टाकायची असेल तर ते आपल्याला लमसममध्ये टाकावी लागते आणि तर म्हणजे ती लमसम अमाऊंट आपल्याला 5,000 रुपयापेक्षा आपल्याला म्हणजे कमीत कमी 5,000 रुपयापेक्षा जास्त टाकावं लागते. आणि ती जी लमसम अमाऊंट आहे ती अमाऊंट मग आपल्याला जर आपण बघितलं असेल तुमच्याकडं आता फोनपे आहे, फोनपेच्या मार्फत सुद्धा आपण याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू शकता. आपल्याला ते लगेचच्या लगेच आपल्याला त्याचा एनएव्ही वगैरे सगळ्या गोष्टी लगेचच्या लगेच डेली दिसत जातात. आणि किंवा आपल्याकडं जर समजा एखाद्याला शेअर मार्केटमध्ये कुणी काम करत असेल तर आपल्याला आपल्या याच्या ब्रोकरचं डीमॅट अकाउंट येतं, आपल्याला त्या ब्रोकरच्या याच्यामधून ॲपमधून सुद्धा आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येते. आणि किंवा मार्केटमध्ये म्युच्युअल फंडचे गुंतवणुकीचे ॲपसुद्धा आहेत. आणि किंवा आपण डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपन्यांचं ॲप आहे, त्याच्यामध्ये तुमचं SBI आहे, HDFC आहे, ॲक्सिस आहे, ह्या अशा मोठमोठ्या कंपन्यासुद्धा आपलं काम म्युच्युअल फंड हाऊस चालवतात आणि मग आपल्याला त्यांचं डायरेक्ट ॲप आपण डाउनलोड करून सुद्धा आपण त्यामार्फत आपण डायरेक्ट गुंतवणूक करू शकतो. आणि जर आपण समजा डायरेक्ट ऑनलाईन गुंतवणूक केली तर आपल्याला 2% रिटर्न त्यामध्ये आपल्याला जास्त भेटतात. जर समजा आपण एजंट मार्फत जर गुंतवणूक केली तर 2% त्याच्यामध्ये एजंटचे कटिंग होतात. आता समजा एखाद्याला 5,000 रुपये गुंतवायचे नसतील आणि त्याला जर वाटलं मला थोडे थोडे पैसे टाकायचे आहे तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला SIP करता येते. आता SIP म्हणजे काय असते, आपण जे बँकेमध्ये आपण काय करतोय, पोस्टात RD करतोय, बँकेत रिकरिंग डिपॉझिट टाकतोय, तसाच आपल्याला दर महिन्याला ठराविक तारखेला आपण फक्त कुठला तरी एक म्युच्युअल फंड निवडायचा आणि आपण त्याच्यावरती आपण तारीख सेट करायची, मला ह्या तारखेला पैसे टाकायचे, किती रक्कम टाकायची आहे आणि आपल्या फोनपेवरती जाऊन आपण आपल्या याच्यावर गुगल पेवरती जाऊन आपण डायरेक्ट ॲटोपे त्याच्यावरती सेट केलं का त्या तारखेला तुमचे पैसे ॲटोमॅटिक कटिंग होतात आणि आपले त्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतले जातात. इतकं सोपं SIPचं सध्या काम झालेलं आहे. आणि म्हणून आता आजच्या भागामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे की नेमकी म्युच्युअल फंड काय प्रकार आहे, काम कसे करतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये SIP कशी करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम काय म्हणूया आपण सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे. आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत कारण की म्युच्युअल फंडचे प्रकार किती असतात. त्याच्यापुढे आपण बघणार आहे जर समजा गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला मार्केटमध्ये IPO असतात
आणि आपण त्याच्यामध्ये कशी गुंतवणूक करतो, तर आपण या अशा प्रकारचे जे काही सगळे व्हिडिओ आहेत आपल्याला सगळे इथून पुढे आपल्याला चॅनलवरती आपल्याला नेहमी बघायला भेटतील. आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं असेल तर आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे तो जवळजवळ आपला 10 मिनिटाचा झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये ही जी माहिती आहे ती माहिती मला असं वाटते की आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला समजली असेल. आणि जर माहिती समजली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.